नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कला, अद्वैत सर्वजण बोलत असतात आणि त्याचबरोबर नैनाचं मात्र कारस्थान सुरू असतं. तिने कलाचं रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग एडिट करत असते. म्हणजे सरोजच्या बद्दल तिने कलाला काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्याची उत्तरं कलाने दिलेली असते. त्या उत्तरांमध्ये कलाने सरोज चांगली आहे हेही सांगितलेलं असतं, पण नैनाने मात्र ते एडिट केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये फक्त एवढंच ठेवलेलं असतं की सरोजला कला नावं ठेवते आणि सरोजला कला एक दिवस हिसका दाखवणार आहे. हे सगळं जे असतं तेवढंच नैना तिथे एडिट करते आणि वरून ती रोहिणीला सांगत असते की मी काम फत्ते करते. आणि इकडे रोहिणीला नैना कलाच्या बाबतीत म्हणत असते की बघ आता तुझीच वाट मी कशी लावणार आहे ते, कारण तुझ्याच तोंडून तू बोललेली आहे आणि तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही. हे सगळं नैना बोलत असते. नैनाला काही करून कलाला कमी दाखवायचं असतं आणि त्यासाठी तिचं हे सगळं कारस्थान चाललेलं असतं. बिचाऱ्या कलाला याबद्दल काहीही माहिती नसतं. तिने आपल्या प्रांजळपणे नैनाने तिला प्रश्न विचारलेले असतात आणि तिने उत्तरं दिलेली असतात आणि त्याच गोष्टी आता एडिट करून कलाच्या विरोधात वापरल्या जाणार असतात आणि त्याचे परिणाम काय होणार याची कल्पना पण या नैनाला नसते. जी मूर्ख मुलगी अगदी प्रेग्नंट असल्याचं ढोंग करून बसलेली आहे, तिनं तिच्या आईवडिलांचाही विचार करत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैना आता ती क्लिप चांगली एडिट करते आणि ती जी क्लिप आहे ती इकडे आता रोहिणीला पाठवते. आणि रोहिणीला पाठवल्यानंतर रोहिणी तर जाम खुश झालेली असते. तिला खूप भारी वाटत असतं. तिला असं वाटत असतं की चला फायनली आपल्या हातात काहीतरी आलेलं आहे आणि या गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. रोहिणीला फक्त तिचा स्वार्थ दिसत असतो. फक्त तिच्या स्वार्थासाठी रोहिणी हे सगळं करत असते. रोहिणी दुसरं कोणासाठीही कधीच चांगलं वागू शकत नाही, दुसरं कोणासाठी कधीच चांगला विचार करू शकत नाही. पण ही गोष्ट नैनाला पण माहीत नाही. नैनाला वाटत आहे की ती आपल्याला काहीतरी देत आहे ना, बस मग आपल्या फायद्याचाच विचार आहे, एवढंच नैनाच्या डोक्यात असतं. आणि ती त्यावेळेस आपल्या बहिणीच्या आईवडिलांच्या विरोधातही काही कारस्थान करायला थांबत नाही. आता रोहिणीला व्हिडिओ क्लिप मिळालेली आहे आणि ती व्हिडिओ क्लिप रोहिणीने घेतलेली आहे आणि ती ऐकते आणि म्हणते की आता हे आपल्याला पुढची कामगिरी फत्ते करायची आहे. आणि त्यासाठी रोहिणी मग आता ती व्हिडिओ क्लिप घेऊन सरोजच्या रूममध्ये जाते. सरोजच्या रूममध्ये गेल्यावर सरोजला म्हणते की सरोज वहिनी मला बोलायचं आहे. सरोज म्हणते रोहिणी मी कामात आहे, तुला माहिती आहे ना. तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी इथं आलेली आहे. सरोज मात्र रोहिणीला म्हणत असते की तुला माहिती आहे ना मी कामात आहे आणि तुला असं काय बोलायचं असते प्रत्येक वेळेस. असं म्हणत सरोज रोहिणीवरती चिडते. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी मी अजिबात ऐकणार नाही आहे. कसं आहे तू ऑफिसचं काम करत असते, ऑफिसमध्ये वेळ देत असते, हे सगळं मला माहिती आहे, पण तुझ्या विरोधात काय कारस्थान शिजतंय हे तुला माहीत नाही आहे ना. मला ते दाखवायचं आहे. ती मुलगी आपल्या घरात घुसलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या नाकी नवलणार आहे हे तुला माहिती नाही आहे. त्यामुळं काहीही झालं तरी आता मी तुला जे सांगणार आहे ते तुला ऐकावंच लागणार आहे, असं रोहिणीचं सरोजला म्हणणं असतं. आणि म्हणते की हे बघ आता ना मी तुला काही बोलतच नाही आहे, ही जी क्लिप आहे ना समोर तुझ्या ती ऐक. आणि मग ती रेकॉर्डिंगची जी क्लिप आहे ती रोहिणी जी आहे ती सरोजच्या समोर चालू करून ठेवते आणि सरोजला म्हणते की बघ. आणि त्याच्यामध्ये बरोबर कलाने म्हटलेलं असतं की मी काय सरोज मॅडमना उत्तर देऊ शकत नाही असं आहे का. मी त्यांना उत्तर देऊ शकते, त्या फटकळ आहेत हे मला मान्य आहे. आणि हे सगळं ती बोलत असते आणि एवढंच आता रोहिणीने ऐकवलेलं असतं, कारण रोहिणीला बरोबर जे हवं ते बरोबर एडिट करून आता नैनाने दिलेलं असतं आणि नैनाने सांगितलेलं असतं की आता कलाची वाट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजला खूप राग येतो आणि ती रोहिणीला म्हणू लागते की बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे ते. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी सरोजला म्हणत असते मी तुला सांगितलं होतं ती मुलगी अद्वैतलाच उलट उत्तर देत नाही आहे, तर तिनं आता तुलाही उलट उत्तर द्यायची तयारी केलेली आहे आणि तुझ्या विरोधात ही असं काही कारस्थान ती करत आहे. हे सगळं जेव्हा रोहिणी सरोजचे कान भरत असते, ऑलरेडी सरोज ही हलक्या कानांची आहे आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहे, तिला बरोबर माहिती आहे की काय करायचं आहे. हे सगळं सुरू असतं आणि मग रोहिणीने तिच्या कानात फुंकर मारलेली आहे आणि सरोज बरोबर त्या गोष्टी आता ऐकून घेत आहे आणि ती म्हणते की आत्ताच्या आत्ता मी तिला जाऊन जाब विचारणार आहे. रोहिणी म्हणते की तुला असं वाटत नाही आहे का तू तिला जाब विचारला तर ती परत उत्तर देणार नाही, तर ऐकून न ऐकल्यासारखं करणार आणि शेवटी आबा तुलाच ओरडणार, कारण आबा त्या मुलीचीच बाजू घेतात. तू तिला आत्तापर्यंत मला सांग लग्न झाल्यापासून घराच्या बाहेर काढणार होती, तू काढू शकलीस का तिला घराच्या बाहेर. नाही काढू शकलेली.
त्याचबरोबर आणखी तुला मला सांगायचं आहे, तू बघ, तिला सांगितलं होतं लग्न झाल्या या घराचा उंबरठा ओलांडायचा असेल तर तुला तुझ्या माहेरच्यांशी संबंध तोडावे लागतील. पण तिनं ते केलं का? तिचा एक पाय माहेरी आणि एक पाय इकडं आहे. ती तिच्या माहेरचंच बघत असते. हे तुझ्या लक्षात येतं की नाही? त्याहीपेक्षा तुला आणखी काही गोष्टी आठवतात का? कारण तिला जे सांगितलेलं आहे त्याच्या उलट ती प्रत्येक वेळेस वागत असते. ती अजिबात विचार करत नाही की आपल्या वागण्यामुळे कोणाला तरी त्रास होणार आहे, याचाही ती विचार करत नाही. मग मला सांग, जर तिची नस काय आहे ते बघून जर तू केलं तर? आता तुझे एवढे कॉन्टॅक्ट आहे, तुझी एवढी पॉवर आहे, तर तू काहीतरी करू शकतेस ना सरोजनी, असं रोहिणी सरोजला सांगत आहे. आणि सरोज मूर्खासारखं रोहिणीचं ऐकून घेत आहे. रोहिणीला आता कळलेलं, रोहिणीनं बरोबर सरोजच्या कानात काय पेरायचं ते पेरलेलं आहे आणि ती तिथून निघून जाते. सरोज मात्र विचार करू लागते, सरोजच्या हातात आता कोणती पॉवर आहे हे सरोजला आठवतं आणि सरोज आता त्या पद्धतीनं वागायचं ठरवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजचं जे हे वागणं असतं याच्यामुळं कलाला त्रास होणार आहे, आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे, याची कल्पना पण सरोजला येत नाही. रोहिणीने कान फुंकले की सरोज अगदी रोहिणीने जसं नाचवेल तसं नाचत असते आणि सरोज विचारही करत नाही. एवढी मोठी बिझनेसमन असली तरी तिच्या डोक्यात येत नाही की आपण असल्या फालतू गोष्टींमध्ये का वेळ घालवतोय. आपली बुद्धी आपण चांगल्या ठिकाणी जर वापरली तर त्याचा फायदा होईल, ही गोष्ट सरोजच्या लक्षातही येत नाही आणि सरोज मात्र मूर्खासारखी वागत असते. यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आता सरोज तिचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते वापरायचं ठरवते आणि ती एका व्यक्तीला फोन करते आणि त्यांना सांगू लागते की काही माणसं हवेत वसुली करण्यासाठी एका ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाऊन तोडफोड करायची आहे, कारण त्यांनी आमचे पैसे दिलेले नाहीत, अशा भाषेत सरोजने सांगितलेलं असतं. आणि हे सगळं मी त्या व्यक्तींशी बोलून घेते, मला ती माणसं पाठवा, फक्त त्यांचा नंबर द्या, एवढं सरोजने सांगितलेलं आहे. आणि सरोज आता तिची ही फालतूची पॉवर आहे नको त्या ठिकाणी वापरून कलाच्या विरोधात कारस्थान करत आहे. रोहिणीला सगळं हे तिच्या राहुलला मान मिळवून देण्यासाठी करायचं आहे. आणि यामुळं सरोजला लक्षात येत नाही की तिच्या मुलाचीच आबांच्या समोर इज्जत जाणार आहे. ही गोष्ट मात्र सरोजच्या जराही लक्षात येत नाही आणि सरोज वेड्यासारखं वागायला सुरुवात करते. सरोजने त्या व्यक्तीला फोन करून सांगितलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे की आणि अशा घरी जायचं आहे आणि तिथे जाऊन गोंधळ घालायचा आहे, हेही सांगितलेलं आहे. म्हणजेच आता कलाच्या घरी जायचं आहे आणि त्या गुंडांनी तिथं जाऊन तोडफोड करायची आहे आणि कलाच्या घरची जी वाट लावायची आहे, तिचं नुकसान करायचं आहे. कारण कलाचं घर ही तिची इमोशन जागा आहे. कलाच्या घरच्यांना काय झालं तर ते तिला सहन होत नाही, त्यामुळं आपण असं करायचं असं सरोजने ठरवलेलं असतं आणि सरोज त्याच पद्धतीनं सगळं करत असते. इकडे कला अद्वैतशी बोलत असते. अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, मला काय वाटतं माहिती आहे का, यावर्षी देवीच्या उत्सवामध्ये आपण वेगळं काहीतरी करूया का रे दागिन्यांमध्ये? मी डिझाईन करून देईल तुला असं पारंपरिक असं, आणि त्याचबरोबर ते डिझाईन मग आपण ते तयार करून घेऊन ते दागिने आपण देवीला घालूया का, असं कला अद्वैतला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो ते अजिबात चालणार नाही, ते डिझाईन अप्रूव्ह होणार नाही. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की तू असं का म्हणतोस, कारण आपण करून तर बघूया ना वेगळं काहीतरी. अद्वैत म्हणतो आबांना फक्त पारंपरिक गोष्टीच हव्या आहेत, देवीच्या उत्साहामध्ये काही चेंज केलेला आबांना चालत नाही. तेव्हा कला म्हणते की अरे पण पारंपरिकच करणार आहोत ना आपण. तेव्हा अद्वैत म्हणतो की मागच्या वर्षी तो ट्राय मी केलेला होता पण ते आबांना अजिबात आवडलं नाही. मी देवीसाठी डायमंड मंगळसूत्र डिझाईन करून घेतलं होतं लेटेस्ट डिझाईनचं. तेव्हा कला म्हणते अरे तू त्यावेळेस डायमंड मंगळसूत्र लेटेस्ट डिझाईनचं घेतलं होतं ना, पण मी आत्ता काय सांगत आहे तुझ्या लक्षात येतं आहे का? मी आत्ता हे सांगत आहे की डायमंड नाही तर आपण पारंपरिक अगदी कोल्हापुरी साज वगैरे असं डिझाईन करायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो ते चालणार नाही. त्यावरती कला म्हणते की मी ते डिझाईन करणार आहे आणि तुला ते अप्रूव्ह करावं लागेल. त्यावरती अद्वैत म्हणतो की ते अप्रूव्ह होणार नाही. मग कला सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, चांदेकरांच्या घरामध्ये हे कोणाकडून अप्रूव्ह करून घ्यायचं हे मला माहिती आहे. या घरामध्ये फक्त शब्द चालतो तो आबासाहेब चांदेकर यांचा, आणि एकदा का आबासाहेब चांदेकर यांनी जर ह्याच्यामध्ये बदल केला तर मात्र तू कोणाचंही तुझं कोणीही ऐकून घेणार नाही. जर आबासाहेब चांदेकरांनी जर या डिझाईनला अप्रुव्हल दिलं तर तू मात्र ऐकून घेणारच आहे, तुला गप्प बसून सगळं कळणारच आहे.
हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कलाने आता ठणकावून अद्वैतला सांगितलेलं आहे की मी ते डिझाईन करणार आहे आणि ते डिझाईन आपण अगदी लॉन्च पण करणार आहोत. इकडे आता कलाच्या घरी म्हणजे खरेंच्या घरी गुंड आलेले आहेत आणि त्यांनी डायरेक्टली तोडफोड करायला सुरुवात केली. बिचारी संगीता तांदूळ निवडत असते तर तिच्या हातातलं तांदळाचं ताट जे आहे ते उधळलं जातं. हे विचारत असतात तुम्ही कोण आहात, का आलेला आहात, नक्की काय पाहिजे तुम्हाला. परंतु ही लोक सांगू लागतात की तुम्ही हप्ता भरलेला नाहीये ना म्हणून आलेलो आहे. तेव्हा इकडे कला डिझाईन करायला घेत असते, अद्वैतही त्याचं काम करत असतो आणि इकडे आता घरी इकडे खूपच गोंधळ झालेला असतो आणि तेवढ्यात कलाला काजलचा फोन येतो. तेवढ्या गडबडीमध्ये पण काजलच्या लक्षात येतं की आपण कलाताईला फोन करून याबद्दल सगळं सांगूया. असं म्हणत काजल कलाला फोन करते आणि जेव्हा काजल कलाला फोन करते आणि रडायलाच लागते, तिला सुचतच नसतं की जे काय घडलेलं आहे ती कलाला सांगत असते. कलाला म्हणत असते की कलाताई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कला म्हणते काय झाले काजू, बोल ना तू. तेव्हा काजल सांगत असते की काही लोक आपल्या घरात आलेले आहेत आणि ती तोडफोड करत आहेत. त्याच वेळी संगीता त्याचबरोबर दिनकर यांचा आवाजही इकडे कलाच्या कानावर पडतो. ते दोघंही म्हणत असतात की आम्ही काही केलेलं नाहीये, तुम्ही आमची अशी तोडफोड नका करू. हे सगळं ते दोघं पण सांगत असतात. परंतु इकडे कोते गुंड जे आहेत ते अजिबात ऐकायला तयार नसतात. कलाला कळतं की नक्कीच घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि कला धाडकन उठते. इकडे अद्वैतला एवढंच कळलेलं असतं की कलाच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणूनच कला निघालेली आहे. अद्वैत विचार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की नक्की काय झाले, चला ही संधी आहे आबांना दाखवून द्यायची. असं म्हणत अद्वैत पण कलाच्या मागे मागे जातो. आबा आणि रोहिणी हॉलमध्ये बसलेले असतात तर कला तिथे येते आणि आबांना म्हणते की आबा माझ्या घरी काही गुंड लोक आलेले आहेत आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे तर मला तिकडे जाणं गरजेचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे जातो. आबा आता इकडे कलाला जायला परवानगी देतात. कला मात्र लगेचच धावत आपल्या घरी जायला निघते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणतो आबा मी पण जातोय. अद्वैत जातोय हे म्हटल्यानंतर आबांनाही बरं वाटतं. आबा म्हणतात की बरं झालं अद्वैत तू हा विचार केलास. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजला त्या लोकांचा फोन येतो आणि ते गुंड लोक सरोजला सांगू लागतात की तुम्ही सांगितलं होतं मॅडम त्या पद्धतीने आम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आणि सरोजला मात्र खूप छान वाटतं. आता कलाची वाट लागलेली आहे असं सरोजला वाटत असतं आणि इकडे अद्वैत आणि कला दोघंही निघालेले असतात. परंतु आता रोहिणीचं डोकं मात्र शांत बसत नाही. रोहिणी म्हणत असते की काही झालं तरी मला मात्र काहीतरी वेगळं केलं पाहिजे, कारण काही झालं तरी यांच्या सगळ्यांचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही नाही, आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं म्हणत रोहिणी विचार करू लागते. रोहिणी म्हणते की आबा आता कला या सगळ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेली आहे. मला काय वाटतंय तुम्ही ना ते मूर्तीचं वगैरे जे सगळं काम आहे ना पूजेचं आणि मूर्तीचं ते राहुलला देऊन टाका. तेव्हा आबा म्हणतात की नाही त्याची काही गरज नाही आहे, अर्ध्या रात्री येऊन पण कला मूर्ती घडवू शकते एवढा माझा तिच्यावर विश्वास आहे असं आबा स्पष्टपणे सांगत असतात. इकडे कला आणि अद्वैत घरी पोचलेले असतात आणि कला तिथे जी बँकेची लोक आहेत त्यांना कॉल करते आणि त्यांना म्हणू लागते की नक्की काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळं घडलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सगळं बोलत असते. कला म्हणत असते की नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की ज्याच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. आणि मग कलाचा काही फोन लागत नाही. तेव्हा संगीता अद्वैतला म्हणते की अद्वैतराव तुम्ही एकदा कॉल करून बघा ना, म्हणजे नक्की काय झालेलं आहे, तुमचा कॉल उचलला जाईल. कला म्हणते की अगं आई ऑफिस बंद आहे आज, मग यांचा तरी कॉल कसा उचलला जाणार आहे. तेव्हा चांदेकर फोन लावायला घेतो आणि चांदेकरने फोन लावल्यानंतर त्याला कळतं की नक्कीच यांनी तर बँकेचे हप्ते भरलेले आहेत. हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा अद्वैतलाही धक्का बसतो आणि इकडे कलाचे बाबा अद्वैतला अक्षरशः तिथे अद्वैतच्या पायावरती डोकं टेकून त्याला म्हणत आहेत की जावई बापू काहीतरी करा, कारण आज आमच्या घरात जे घडलेलं आहे ते खूप विचित्र आहे. आम्हाला कळत नाही आहे, आम्ही साधी माणसं आहोत, आमच्या लक्षात येत नाही आहे हे सगळं कोणी जाणून बुजून तर केलं नाही आहे ना, हे कळत नाही आहे असं कलाचे बाबा म्हणू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणतो हो बाबा असं काय करताय तुम्ही, असं नका करू असं कला त्यांना सांगत असतो. म्हणजे अद्वैत खरंच
त्यांना समजून घेत असतो, त्यांना म्हणत असतो की त्याची काही गरज नाही आहे. संगीताने पण इकडे अद्वैतच्या समोर हात जोडलेले आहेत आणि संगीता पण अद्वैतला सांगत आहे की जावई बापू तुम्ही काहीतरी करा, असं संगीताही सांगत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मग त्या लोकांना बँकेच्या फोन करतो आणि तिथं फोन केल्यानंतर ते सांगतात की असं कोणालाही आम्ही पाठवलेलं नाही, कारण अद्वैत डायरेक्टली त्यांना म्हणतो की तुमचे पैसे, हप्त्याचे पैसे तर तुम्हाला पोचलेले होते, मग तुम्ही या घरामध्ये येऊन तुम्हाला लोक मदत मागतात आणि तुम्ही त्यांच्याच घरामध्ये येऊन तोडफोड करताय, ही गोष्ट कितपत योग्य आहे, असं अद्वैत त्यांना विचारत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते अद्वैतला सांगतात की नाही, त्यांचे हप्ते आलेले आहेत 2 महिन्याचे आणि आम्ही अशी कोणतीही माणसं पाठवलेली नाहीत, आम्ही अशा पद्धतीनं कोणतंही काम करत नाही. हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्यामुळं अद्वैतला टेन्शन आलेलं असतं. मग अद्वैत कलाच्या बाबांच्या जवळ बसतो आणि कलाच्या बाबांची समजूत घालत असतो, कारण हे सगळं कुणी केलेलं आहे, का केलेलं आहे याबद्दल कलाला, अद्वैतला काहीच माहिती नसतं. आणि मग बाबा सांगू लागतात कोणतरी लोक होती, पण ती लोक इथली नव्हती, लांबच्या गावातली होती असं मला वाटत आहे, असं कलाच्या बाबांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर कलाचे बाबा इकडं अद्वैतला म्हणत आहेत की जावई बाबू मला कळतच नाही आहे की म्हणजे आपण बँकेचे हप्ते तर भरले होते, मग हे असं अचानक का झालेलं आहे, हे कशामुळं घडलेलं आहे, असं ते विचारत असतात. अद्वैत पण म्हणतो की मी पण तोच विचार करतोय, माझ्या पण लक्षात येणं गेले की नक्की कशामुळे हे सगळं झालेलं आहे, असं अद्वैत बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि दिनकर यांचं बोलणं सुरू असतं. इकडे कला त्याचबरोबर संगीता घरातले आवरावर करत असतात आणि काजल अद्वैतला आणून पाणी प्यायला देते. दिनकर म्हणत असतो की ती माणसं ना मला वेगळी वाटत होती कोणतरी. अद्वैत म्हणत असतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? दिनकर म्हणत होता की ते फक्त या घरात नुकसान करण्याच्या हेतूने, आम्हाला भीती घालण्याच्या हेतूने आलेले होते असं वाटतंय. आता अद्वैत त्याला फोन येतो सरोजचा. सरोज म्हणते की अद्वैत तू आत्ताच्या आत्ता निघून ये, त्या लोकांशी आपला कोणताही संबंध नाही, तू का गेलेला आहेस तिथं? अद्वैत म्हणतो हो, इथलं झालं की मी लवकरात लवकर येण्याचा ट्राय करतो, असं अद्वैत सांगत आहे. परंतु सरोजला तर ही गोष्टही पटलेली नाही आहे. म्हणजे पुन्हा रोहिणीने जाऊन तिचे कान भरलेले आहेत की अद्वैत कलाच्या सोबत तिच्या माहेरी गेलेला आहे. आणि अद्वैतला फोन चार्जिंग लावताना थोडासा करंट लागतो आणि अद्वैत जोरात किंचळतो. कला म्हणते एवढं काय त्याच्यामध्ये, थोडासा तर शॉक लागलेला आहे ना. आणि कला आणि अद्वैतचं भांडण सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत बाहेर येतो आणि त्याच्या पायाला सगळी तिथे माती लागते. अद्वैत म्हणू लागतो बघितलंस काय आहे हे सगळं, सगळे माझे पाय चिकचिक झाले, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि कलाला मात्र अजिबात पटत नसतं. कला म्हणत असते काय चाललंय रे तुझं, प्रत्येक वेळेस तू नावं ठेवतोय, मी ऐकून घेते, हे घर आहे माझ्या आईबाबांचं, याबद्दल तू असं बोलू नकोस, आणि तुला पटत नसेल तर जा इथून निघून. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो हो, असंही मला या खिंडारमध्ये राहायची अजिबात इच्छा नाही आहे, मी जाणारच आहे, या भाषेत कलाला अद्वैत उत्तर देतो. कलाला मात्र वाईट वाटतं, कारण अद्वैत तिच्या घराला खिंडार म्हणलेला आहे आणि त्या गोष्टीमुळं कलाला वाईट वाटलेलं असतं. कला अद्वैतकडे पाहते. अद्वैतच्याही लक्षात आलेलं आहे की कलाला वाईट वाटलेलं आहे. अद्वैत आता कलाची माफी कशी मागणार? त्याचबरोबर सरोजचा शब्द तर अद्वैतने डावललेला आहे. सरोजला सांगितलेलं आहे की मी येतो. सरोजचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी तू तिथं राहायची काही गरज नाही, त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही, या भाषेमध्ये सरोज बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजला असं वाटत आहे की अद्वैतने आत्ताच्या आत्ता तिथून निघून यावं, पण अद्वैत मात्र कलाच्या घरून निघून जायला तयारच नाही. तर आता सरोजला तर अद्वैतने तोंडावर पाडलेला आहे आणि कलाच्या मदतीसाठी तिच्या माहेरी तो आलेला आहे. आता सरोजच्या अंगाची कशी लाही लाही होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.